Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Chavan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our topic number first, and this is a lecture number 7. So, in the last lecture, we have gone through second law of thermodynamics. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ते काय आपण बघितलं होतं. तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे दोन स्टेटमेंट होते, एक केल्विन प्लँक स्टेटमेंट आणि त्याचबरोबर क्लॉसियस स्टेटमेंट. तर दोन्ही स्टेटमेंटचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड हे पण काय आहे ते बघितलं. आणि दोन्ही गोष्टीसाठी केल्विन प्लँक साठी पण कशाच पद्धतीने येईल आणि क्लॉसियस स्टेटमेंटसाठी पण कशा पद्धतीने येणार आहे हे दोन्ही गोष्टी आपण बघितल्यात. तर आज आपण आता काय करणार आहोत आजच्या लेक्चरला, ऍप्लिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपण त्याचे ऍप्लिकेशन बनवणार आहोत, ऍप्लिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघत जाऊया. तर ऍप्लिकेशन्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघत असताना तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे दोन स्टेटमेंट आहेत. तर त्यातलं पहिलं कुठलं स्टेटमेंट आहे, केल्विन प्लँक स्टेटमेंट. दिस इज अ फर्स्ट स्टेटमेंट ऑफ युअर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्यानंतर कुठलं स्टेटमेंट आहे, क्लॉसियस स्टेटमेंट. दोन्ही स्टेटमेंट आपण बघितली. तर केल्विन प्लँक स्टेटमेंटच्या म्हणण्यानुसार केल्विन प्लँक स्टेटमेंट कसं आहे की असं कोणतेही हीट इंजिन कन्स्ट्रक्ट करणं इम्पॉसिबल आहे जे काय करेल, पूर्ण त्याला दिलेली हीट सगळीच्या सगळी तो मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट करणार आहे. असं कोणतंही इंजिन तयार करणं पॉसिबल नाहीये. हे केल्विन प्लँकचं स्टेटमेंट होतं. आणि जर तसं होत असेल तर त्याला आपण परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड म्हणत होतो, जे व्हायोलेट करत होतं तुमच्या केल्विन प्लँक स्टेटमेंटला. नेक्स्ट आपण बघितलं होतं क्लॉसियस स्टेटमेंट. तर क्लॉसियस स्टेटमेंट मध्ये काय सांगण्यात आलं होतं की जर तुम्हाला लो टेम्परेचर बॉडीकडून हीट जर हाय टेम्परेचरला न्यायची असेल तर कंपल्सरी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्याला एक्सटर्नल सोर्स द्यावा लागणार आहे, एक्सटर्नल आउटपुट, एक्सटर्नल इनपुट त्याला द्यावं लागणार आहे. सो त्यानुसार त्याचं काय म्हणणं होतं, इट इज इम्पॉसिबल टू ट्रान्सफर द हीट फ्रॉम लो टेम्परेचर टू द हाय टेम्परेचर विदाउट सप्लाइंग एनी काइंड ऑफ एक्सटर्नल वर्क. आपण एक्सटर्नल वर्क न देता आपण हीट लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचर कडे नेऊ शकत नाही. मग ऍप्लिकेशनचा जर पार्ट बघायला गेला तर केल्विन प्लँक स्टेटमेंट मध्ये कुठे येणार आहे, हीट इंजिन. ठीक आहे, केल्विन प्लँक स्टेटमेंटचं ऍप्लिकेशन काय येणार आहे, हीट इंजिन किंवा तुमचे टर्बाईन. ठीक आहे, हे केल्विन प्लँक्स मध्ये येणार आहे. आणि क्लॉसियस स्टेटमेंट मध्ये कुठले येणार आहे, मग रेफ्रिजरेटर आणि हीट पंप. दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ क्लॉसियस स्टेटमेंट. तर आपण वन बाय वन बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया केल्विन प्लँक्स कडे. तर केल्विन प्लँक साठी मी कुठलं ऍप्लिकेशन सांगितलं तुम्हाला, हीट इंजिन इज अ ऍप्लिकेशन ऑफ युअर केल्विन प्लँक स्टेटमेंट. तर ठीक आहे, तर हीट इंजिन ज्यावेळी आपण बघत असतो तर हीट इंजिन मध्ये आपण कसं डिफाईन केलं होतं, हीट इंजिन एक डिव्हाइस आहे जे काय करतं, सोर्स कडून काहीतरी हीट घेत असतं आणि त्या दिलेल्या हीटचं कन्व्हर्जन तो मेकॅनिकल वर्क मध्ये करत असतो. आणि मेकॅनिकल वर्क करून झाल्यानंतर जी काय एनर्जी राहिलेली आहे ती त्याला तो रिजेक्ट करत असतो. तर मग आपण कसं डिफाईन केलं होतं, हीट इंजिन इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स द हीट सप्लाइड इंटू युजफुल मेकॅनिकल वर्क. तर त्याप्रमाणे आपण इथं डेफिनेशन केली होती बघा, हीट इंजिन इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स द हीट सप्लाइड इंटू युजफुल मेकॅनिकल वर्क. आणि ज्या ब्लॉक डायग्राम मध्ये आपण बघितलं होतं की कसा सोर्स कडून तो Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी घेतोय आणि Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी घेतलेल्या मधली काही एनर्जी तो वर्क मध्ये कन्वर्ट करतोय, काही एनर्जी तो सिंकला रिजेक्ट करतोय. तर त्याची ब्लॉक डायग्राम बघा कशा पद्धतीने होती की सोर्स कडून काय केलेलं आहे, Q1 एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी त्याने घेतलेली आहे. त्या Q1 एवढ्या अमाऊंट ऑफ एनर्जी मधलं त्याने वर्क मध्ये थोडंसं कन्वर्जन केलेलं आहे. इथे दिसेल तुम्हाला एरोनं की Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी त्याने इथे सप्लाय केलेली आहे. आउट ऑफ दिस पार्ट ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द वर्क. पार्ट ऑफ एनर्जी आपली वर्क मध्ये कन्वर्ट झाली अँड रिमेनिंग हीट इज रिजेक्टेड टू द सिंक. आपली रिमेनिंग हीट जी आहे काय ती आली सिंकला आपण रिजेक्ट केलेली आहे. तर अशा पद्धतीनं इन जनरल आपण हे केलं होतं, त्याचं पॅरामीटर डिफाईन केले होते. तर ह्याचे जर आपण सगळे नोटेशन जर डिफाईन केले होते, T1 is a temperature of source or hot body, T2 is a temperature of sink or cold body, Q1 is a heat energy supplied and Q2 is a heat energy rejected. ठीक आहे, सोर्स असला ते हॉट बॉडी आहे त्याचं टेम्परेचर जास्त असणार आणि सिंक आहे त्याचं टेम्परेचर कमी असणार आहे, त्यामुळे आपण त्याला कोल्ड बॉडी असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये बघा आता जर आपल्याला पुढे याचा इफिशियन्सी जर काढायला गेली, ठीक आहे, तर इफिशियन्सीच्या बाबतीत आपण कसा फॉर्म्युला डिफाईन केलाय की इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट. त्या सिस्टीम मधनं आपल्याला काय आउटपुट मिळालं आणि ते आउटपुट मिळवण्यासाठी आपण त्याला काय इनपुट देत होतो याच्यावरून आपण काय करत असतो, इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण डिफाईन करत असतो. ज्याप्रमाणे बघा इफिशियन्सी हा सिम्बॉल मी तुम्हाला नाव सांगितलं इटा. इटा इज इक्वल्स टू इटा ऑफ इंजिन इज इक्वल्स टू
आउटपुट अपॉन इनपुट. आता ह्या सिस्टीमचा स्टडी करत असताना आपलं आउटपुट याच्यामध्ये काय असणार आहे, तर आपल्याला जे मेकॅनिकल वर्क मिळालं ते आपलं ह्या सिस्टीम मधलं आउटपुट असणार आहे. आणि हे वर्क मिळवायचं असेल, हे वर्क मिळवण्यासाठी आपण काय केलं होतं, आपण Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी काय केली होती, सप्लाय केली होती हीट इंजिनला. त्यावेळी त्या इंजिननं Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी घेऊन आपल्याला इतकं वर्क दिलं असणार आहे. म्हणून इंजिनच्या बाबतीत तुमचं आउटपुट काय होणार आहे, इट इज इक्वल्स टू W. म्हणजे मी इथं लिहू शकतो बघा, आउटपुट इज इक्वल्स टू काय लिहिणार, W. तुमचं जे काय वर्क असेल, मेकॅनिकल वर्क तुम्हाला आउटपुट मिळालं आणि हे वर्क आउटपुट मिळवण्यासाठी मी काय केलं, Q1 एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी मी इथं सप्लाय केली होती. ठीक आहे. आता बघा याच्या पुढं जर आपण एनर्जी बॅलन्स इक्वेशन जर ज्यावेळी बघितलं, बघा एनर्जी बॅलन्स इक्वेशन ज्यावेळी आपण बघत असतो त्यावेळी आपण कसं म्हणतो की Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी, ठीक आहे, Q1 अमाऊंट ऑफ एनर्जी काय केलेली आहे, इकडून त्यानं काय केलेली आहे, घेतलेली आहे आणि त्यामधली काय केली, पार्ट ऑफ एनर्जी वर्क मध्ये कन्वर्ट केली, पार्ट ऑफ एनर्जी रिजेक्ट केली. मग त्याप्रमाणे मी इथं कसं एनर्जी बॅलन्स इक्वेशन लिहू शकतो, Q1 इतकं याला सप्लाय केलं, W इकडे गेला आणि Q2 इकडे गेला. मग त्यानुसार मी असं लिहू शकतो का, बघा टोटल जे काय होतं Q1 त्यामधलं सप्लाय केलेल्या मधलं काय झालं, थोडं वर्क मध्ये कन्वर्ट झालं आणि प्लस मध्ये राहिलेली एनर्जी Q2 एवढी काय झाली, रिजेक्ट झाली. मग यानुसार मी इक्वेशन असं लिहू शकतो, Q1 इज इक्वल्स टू W प्लस Q2 बाय अप्लाइंग एनर्जी बॅलन्स. ठीक आहे. तुम्ही याच्यामधनं ऍरो वरून पण बघू शकता, बघा सिस्टीम मध्ये आत एनर्जी आहे आणि ह्या दोन सिस्टीम मधून बाहेर जाणाऱ्या एनर्जीज आहेत. तर त्यानुसार अकॉर्डिंग टू द एनर्जी बॅलन्स Q1 इज इक्वल्स टू W प्लस Q2. मी थोडं याला रिअरेंज करू शकतो का, बघा मला याच्यावरून मी W ची व्हॅल्यू अशी लिहू शकतो का, W इज इक्वल्स टू Q1 मायनस Q2, Q1 मायनस Q2. ठीक आहे. मी काय केलंय, Q2 ला पलीकडे पाठवलं तर Q1 मायनस Q2 होणार आहे. मग आता इथून पुढे जे काय इफिशियन्सी इज इक्वल्स टू असेल, इफिशियन्सी ऑफ द इंजिन लिहित असताना मी काय करू शकतो, आउटपुट अपॉन इनपुटला आपल्याला W अपॉन Q1 मिळायला लागले. तर मग मी काय करू शकतो, त्या W च्या ऐवजी Q1 मायनस Q2 तिथं रिप्लेस करू शकतो. बघा मग मी असं लिहू शकतो, Q1 मायनस Q2 हे मी रिप्लेस करू शकतो W च्या ऐवजी आणि डिनॉमिनेटरला ऍज इट इज आहे तो Q1. ठीक आहे. हा झाला त्याचा इफिशियन्सीचा फॉर्म्युला. ठीक आहे. दिस इज युअर फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी फॉर युअर इंजिन. ठीक आहे. मग काही वेळा बघा, बऱ्याच वेळा आपण इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करत असतो, तर त्यावेळेला आपण काय करतो, ह्याला मल्टिप्लाय करणार आहे बाय 100 ना. ठीक आहे. तर अशा वेळी आपण काय करणार, इट इज मल्टिप्लाय बाय द 100 टू एक्सप्रेस इन द पर्सेंटेज. आता हे झालं तुमचा जनरल फॉर्म्युला. समजा ह्यामध्ये आपण अजून एक्सटेंड असं करू शकतो की Q1 आणि ह्याला सेपरेट करू शकतो. म्हणजे बघा कशा पद्धतीने होईल, मी Q1 जो डिनॉमिनेटर आहे तो मी सेपरेट लिहिला दोघांसाठी, अपॉन Q1 मायनस Q2 अपॉन Q1. तर याच्यामध्ये काय फॉर्म्युला येईल बघा, मग परत Q1 ला Q1 कॅन्सल होईल, 1 मायनस Q2 अपॉन Q1. ठीक आहे. अशा पद्धतीने देखील तो फॉर्म्युला येऊ शकतो. तर हा झाला इफिशियन्सीचा फॉर्म्युला फॉर युअर हीट इंजिन. मग जर पुढे आपण गेलो, इफ हीट इंजिन वर्किंग ऑन कार्नोट सायकल देन इफिशियन्सी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. म्हणजे बघा थोडीशी माहिती देतो मी तुम्हाला. कार्नोट सायकल ही काय आहे, कार्नोट सायकल इज अ आयडियल सायकल फॉर युअर हीट इंजिन. ठीक आहे. जे काही इंजिन्स आहेत त्यासाठी एक आयडियल सायकल म्हणून काय आहे, कार्नोट सायकल आहे. पण ऍक्च्युअल मध्ये कार्नोट सायकल वरती कोणतंही इंजिन रन होत नाही, ती एक थेरॉटिकल सायकल आहे आणि ह्या सायकलची इफिशियन्सी सगळ्यात जास्त असते, म्हणून आपण ह्याला आयडियल सायकल असं म्हणत असतो. ठीक आहे. तर त्यानुसार मग जर कार्नोट सायकलवरती तर हीट इंजिन रन होत असेल तर त्याची इफिशियन्सी सगळ्यात जास्त असणार आणि तीच इफिशियन्सी आपण, तो जो फॉर्म्युला आहे मगाचा, तो इन टर्म्स ऑफ टेम्परेचर देखील आपण काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. तर मग तो फॉर्म्युला कसा येईल बघा, इफिशियन्सी इज इक्वल्स टू काय येणार आहे, मगाशी ज्या पद्धतीने सोडवलं त्याप्रमाणे T1 मायनस T2 डिवायडेड बाय T1. ज्या पद्धतीनं Q1 मायनस Q2 डिवायडेड बाय Q1 आलं होतं तेच डायरेक्टली आपण टेम्परेचरनं रिप्लेस करू शकतो. तर मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल, 100 इथं करावं लागेल. तर त्यावेळी ते कशामध्ये येईल, पर्सेंटेज मध्ये येणार आहे. ह्यात सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की टेम्परेचर जे आहेत ते मस्ट बी इन डिग्री केल्विन मध्ये पाहिजेत. ऑल टेम्परेचर्स आर मस्ट बी इन डिग्री केल्विन. आपण शिकलोय की डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विन कसं करायचं. समजा जर 30 डिग्री सेल्सिअस असेल, 30 डिग्री सेल्सिअस असेल, याचं जर तुम्हाला केल्विन करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे, त्याच्यामध्ये प्लस करणार 273 आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल
त्यावेळी ह्या डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन डिग्री केल्विन मध्ये होणार आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि ह्याच्यामध्ये टेम्परेचर जे आहे ते मस्ट बी इन डिग्री केल्विन मध्ये पाहिजे. तर हे झालं तुमच्या हीट इंजिनच्या बाबतीत. तर आपण पहिल्यांदा बघितलं केल्विन प्लँक स्टेटमेंट बघितलं आणि केल्विन प्लँक स्टेटमेंटचं एक ऍप्लिकेशन तेच आपण बघितलं आता हीट इंजिन. तर आता आपण नेक्स्ट जाऊया पुढे. तर ऍप्लिकेशन्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आता आपण येणार क्लॉसियस स्टेटमेंट कडे. तर क्लॉसियस स्टेटमेंट ज्यावेळी आपण बघतोय तर क्लॉसियस स्टेटमेंट मध्ये दोन ऍप्लिकेशन तुम्हाला मी सांगितले होते. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे हीट इंजिन, दुसरं ऍप्लिकेशन आहे रेफ्रिजरेटर. ठीक आहे, तर हे दोन ऍप्लिकेशन आपण स्टडी करत जाऊया. तर आता हे स्टडी करण्याच्या ऐवजी बघा थोडंसं एक आपण जनरलाइज माहिती घेऊया. ह्युमन जनरली फील्स कम्फर्टेबल. ठीक आहे, आपल्याला जे काय कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट आहे ते किती डिग्री सेल्सिअस पर्यंत असणार आहे की त्या डिग्री सेल्सिअसला आपल्याला एकदम कम्फर्टेबल फील होत असतं. तर त्याची जर रेंज बघितली तर इट इज अबाउट 22 डिग्री सेल्सिअस टू 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ज्यावेळी एक नॉर्मल टेम्परेचर कंडिशन असेल ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून तर ह्या टेम्परेचरला आपल्याला काय होत असतं कम्फर्टेबल फील होत असतं. ते 22 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस असणार आहे. आता समजा जर अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट जर असेल तर आपल्याला कम्फर्टेबल फील होणार का? नाही. तर अशा पद्धतीच्या एन्व्हायरमेंटमध्ये बाहेरचे एन्व्हायरमेंट खूप थंड असेल, जिथं बर्फ पडत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कम्फर्टेबल वाटणार नाही. त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, स्वेटर्स घालावे लागतील. ठीक आहे, थंडीपासून आपल्याला वाचण्यासाठी जे काय करू शकतो ते आपल्याला करावं लागेल. तर मग काही अब्रॉड कंट्रीमध्ये अशा प्रकारचे एन्व्हायरमेंट सतत असत असतं. म्हणून त्यांनी काय करतात की बाहेरची जी काही हीट आहे ती सगळी आपल्या हाऊसमध्ये रूम मध्ये घेत असतात आणि आपला जो काही इंटेरियर आहे आतला पार्ट आहे तो नेहमी गरम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. हे करायचं काम कोण करत असतं? हे करायचं काम तुमचा हीट पंप करत असतो. तर बघा याच्यामध्ये जनरली कसं असणार आहे, तर आपण असं कन्सिडर करूया की एक होम आहे, तुमचं घर आहे असं कन्सिडर करूया आणि बाहेरचं टेम्परेचर कमी आहे. मग हीट पंप काय करेल, बाहेरचं टेम्परेचर कमी आहे पण तिथलं जी हीट असणार आहे तो सगळं तो काय करेल, पंप करेल आणि तुमच्या घरामध्ये तो काय करेल, सप्लाय करेल. ठीक आहे, तर हीट पंपला आपण मग कसं डिफाईन करणार आहे? हीट पंप एक डिव्हाइस आहे जे काय करतं, एनर्जी ट्रान्सफर करतं. कुठून ट्रान्सफर करतं? लो टेम्परेचर कडनं. लो टेम्परेचर कडून म्हणजे तुमच्या बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये जी काही हीट एनर्जी कमी आहे तिथून तो एनर्जी ट्रान्सफर करतो कुठं? तुमच्या हाय टेम्परेचर मध्ये म्हणजे तुमच्या होम मध्ये. जेणेकरून आज जे आपण आहोत सगळेजण त्यांना काय झालं पाहिजे, वॉर्म फील राहिलं पाहिजे आणि एक कम्फर्टेबल वातावरण तिथं तयार झालं पाहिजे. तर हे झालं तुमच्या हीट पंपच्या बाबतीत. मग जर याची डेफिनेशन जर बघायला गेली तर आपण कसं सांगू शकतो की हीट पंप एक डिव्हाइस आहे जो काय करतो, लो टेम्परेचर कडनं हीट घेतो, पंप करतो आणि ती हीट आपण हाय टेम्परेचर म्हणजे तुमच्या होम मध्ये डिलिव्हर्ड करत असतो. हे हीट पंपच्या बाबतीत झालं. म्हणजे बघा कसं डिफाईन करता येईल. हीट पंप इज अ डिव्हाइस विच ट्रान्सफर द हीट फ्रॉम लो टेम्परेचर बॉडी अँड गिव्स आउट द सेम टू द हाय टेम्परेचर बॉडी. तो काय करेल, लो टेम्परेचर कडून हीट घेणार आहे आणि सेम हीट इट कॅन ट्रान्सफर टू द हाय टेम्परेचर बॉडी. मग ह्याच्या पद्धतीत जर ब्लॉक डायग्राम कडे जायचं असेल तर आता याच्यामध्ये बघा आपण काय करायला लागलोय, लो टेम्परेचर कडनं हाय टेम्परेचर कडे हीट न्यायला लागलोय. मग नॅचरली ही जाणं पॉसिबल आहे का? नाही. नॅचरली आपली हीट हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे जात असती. मग नॅचरली हे पॉसिबल नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचर करण्यासाठी त्या सिस्टीमला म्हणजेच त्या हीट पंपला काही ना काहीतरी वर्क द्यावं लागणार आहे. तर बघा त्याप्रमाणे ब्लॉक डायग्राम त्याची कशी येईल, इथं आपल्याला दिसेल की इथं तुमचा हीट सोर्स आहे ज्याला आपण आपलं होम म्हणत होतो, हाऊस म्हणत होतो आणि इथं T2 आहे जे बाहेरचं एन्व्हायरमेंट एकदम कोल्ड होतं. तर दिस इज युअर हॉट बॉडी, दिस इज युअर कोल्ड बॉडी. We have to transfer the heat from this cold body to hot body. Naturally, it is not possible. So to transfer this, we have to take the help of heat pump and we have to supply the work. म्हणजे आपल्याला लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचर कडे न्यायला काही ना काहीतरी वर्क द्यावं लागणार आहे तुमच्या हीट पंपला. म्हणजे बघा मग हा हीट पंप काय करतोय बघा, Q2 एवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तो काय करतोय, इथून ऍब्झॉर्ब करतोय. Q2 एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी तो इथून ऍब्झॉर्ब करतोय आणि ती लो टेम्परेचरची हीट हाय टेम्परेचर टाकायला आपल्याला W एवढं वर्क त्या हीट पंपला सप्लाय करायला लागत आहे. तर तुम्ही त्याचे एरो बघू शकता. त्यानंतर तो जो काय आहे तो सगळीच्या सगळी हीट कुठे टाकतोय, तुमच्या सोर्स मध्ये टाकतोय. म्हणजे जिथं आपल्याला जो एरिया गरम ठेवायचा आहे, वॉर्म ठेवायचा आहे, जसं आपण ह्या केसमध्ये म्हणलो की आपला हाऊस असेल तर त्या ठिकाणी तो सगळीच्या सगळी हीट काय करतो, डंप करत असतो, त्याला सप्लाय करत असतो. तर हे झालं इन जनरल हीट पंपच्या बाबतीत. आता याच्यामध्ये बघा, तर ज्यावेळी आपण ह्याची इफिशियन्सी वगैरे बघत असतो तर ह्याला इफिशियन्सीच्या ऐवजी
दुसरा एक परफॉर्मन्स फॅक्टर असतो, परफॉर्मन्स इंडिकेटर असतो, त्याला आपण कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स असं म्हणत असतो. तर आपण बघूया बघा, नेक्स्ट त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. नेक्स्ट पॅरामीटर आपण स्टडी करतोय कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. त्याला काय म्हणायचं? COP. इट इज नोन ॲज COP, म्हणजे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. मग स्पेसिफिकली बघा, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काय सांगत असतो की हीट पंप असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल, हीट पंप किंवा रेफ्रिजरेटर असे जे काही डिव्हाइस आहेत ह्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे तर तो आपण एका इंडेक्स मध्ये डिफाईन करत असतो. त्या इंडेक्स मध्ये त्याला एक्सप्रेस करत असतो आणि तो इंडेक्सेस म्हणजे काय असतो? तुमच्या कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे बघा याला कसं डिफाईन करता येईल? द परफॉर्मन्स ऑफ हीट पंप, द परफॉर्मन्स ऑफ हीट पंप अँड रेफ्रिजरेटर इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ इंडेक्स. त्याला आपण काय करतो? इन टर्म्स ऑफ इंडेक्स त्याला एक्सप्रेस करत असतो आणि त्यालाच काय म्हणायचं? इज नोन ॲज कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ठीक आहे, समजलं कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स म्हणजे काय असणार आहे? की हीट पंप असेल, रेफ्रिजरेटर असेल, ह्यांचा जो काय परफॉर्मन्स आहे, परफॉर्मन्स म्हणजे ते कशा पद्धतीने वर्क व्हायला लागलेत, किती इफिशियंटली वर्क व्हायला लागलेत, हे आपण एका इंडेक्स मध्ये एक्सप्रेस करत असतो, तर त्याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. मग थोडक्यात बघा, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हे सिमिलरच आहे तुमच्या इफिशियन्सी सारखं. ठीक आहे, पण याच्यामध्ये आपण फक्त काय करत असतो? आपलं डिझायर्ड आउटपुट घेत असतो. त्या सिस्टीम मध्ये आपल्याला जे लागणार आहे ते आउटपुट घेत असतो. तर बघा मग त्याला कसं डिफाईन करता येईल? म्हणजे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज डिफाईन्ड ॲज रेशो ऑफ डिझायर्ड एनर्जी इफेक्ट ऑर आउटपुट. बघा, डिझायर्ड एनर्जी इफेक्ट ऑर आउटपुट टू द रिक्वायर्ड एनर्जी इनपुट. ठीक आहे, म्हणजेच इफिशियन्सी सारखंच आहे, आउटपुट अपॉन इनपुट, फक्त इथं आपण डिझायर्ड इफेक्ट घेत असतो. आणि डिझायर्ड इफेक्ट म्हणजे काय? जो इफेक्ट आपल्याला पाहिजे तिथं असणारा, म्हणजे त्या सिस्टीम मधनं आपल्याला जे पाहिजे तो इफेक्ट आपण घेत असतो. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सच्या बाबतीत. आणि सिंपल तो काय आहे? आउटपुट अपॉन इनपुटच आहे. तर झालं हे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. मग आता हाच कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आपल्याला आपल्या हीट पंपच्या बाबतीत लावायचा आहे. तर बघा, हीट पंपचे आपण ब्लॉक डायग्राम अशा पद्धतीने बघितली आणि हीट पंपचे ब्लॉक डायग्राम बघितल्यानंतर कसं कळतंय आपल्याला की हीट पंप काय करतोय? लो टेम्परेचर कडून Q2 एवढी अमाऊंट ऑफ हीट घेतोय आणि ह्या वर्कच्या मदतीनं तो लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचर मध्ये हीट काय करतोय? आपली पंप करत आहे. तर ह्याला म्हणायचं हीट पंप. तर मग ह्याचं जर COP आपल्याला काढायचं असेल तर बघा काय म्हणतोय? कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ हीट पंप इज गिवन बाय, कसं आपण डिफाईन करतोय? COP ऑफ हीट पंप इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. मग ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला आउटपुट घ्यायचं आहे ते कुठलं असणार आहे? डिझायर्ड आउटपुट किंवा डिझायर्ड इफेक्ट. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याचं फंक्शन काय आहे? मी तुम्हाला सांगितलं की बाहेर कोल्ड एन्व्हायरमेंट आहे आणि आपल्याला आपलं घर काय करायचं आहे? वॉर्म फील करायचं आहे, गरम करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ह्या सोर्समध्ये किती एनर्जी टाकतोय ते आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे, बाहेरचं एन्व्हायरमेंट टेम्परेचर किती कमी आहे ते आपल्याला महत्वाचं नाही, तर तो हीट पंप किती अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्या ह्या होम मध्ये टाकतोय त्याच्यावरच तुमचं काय ठरणार आहे? इथे किती हीट होईल ते ठरणार आहे. मग ह्या केसमध्ये तुमचं डिझायर्ड आउटपुट काय झालं? युअर Q1 इज युअर आउटपुट. बघा ह्या ठिकाणी चेंज झाली कशी इक्वेशन? Q1 ला मी आउटपुट का म्हणलो? कारण हीट पंपचं फंक्शन काय आहे? बाहेर कोल्ड एन्व्हायरमेंट आहे आणि तिथली हीट जी काय ती ओढायची आणि सगळी हॉट एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजे तुमच्या हाऊसमध्ये त्याला सप्लाय करायचं. मग ह्या बाबतीत डिझायर्ड इफेक्ट काय झाला की तुम्ही घरामध्ये किती हीट ऍड करताय त्याला आपण म्हणत असतो डिझायर्ड इफेक्ट. मग तो किती येणार आहे? Q1 येणार आहे. मग आता परत बघा, इनपुट म्हणून काय लागलंय की हीट एवढी आपल्याला सप्लाय करायची आहे लो टेम्परेचर कडनं हाय टेम्परेचर. तर आपण काय करतोय? W एवढी हीट त्याला, W एवढं वर्क त्याला देत आहे ते हीट पंप रन करायला. म्हणून आपण काय बघा, इनपुट म्हणून W एवढं वर्क दिल्यानंतर त्या हीट पंपनं Q1 एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी तुमच्या सोर्समध्ये ऍड केली. दिस इज अ फॉर्म्युला फॉर COP. आता ह्या केसमध्ये पण पुन्हा एकदा बघा, एनर्जी बॅलन्स इक्वेशन आपण लावू शकतो का? एनर्जी बॅलन्स इक्वेशन जर लावायचं झालं तर याच्यामध्ये बघा कशा पद्धतीने येणार? एनर्जी बॅलन्स जर इक्वेशन आपण जर याच्यामध्ये सप्लाय करायचं झालं, अप्लाय करत असताना कशा पद्धतीने येईल? तर ॲरो हेड बघा, 2 ॲरो सिस्टीम मध्ये चाललेत आणि एक त्याचं आउटपुट आहे. तर मी कसं म्हणू शकतो? Q2 प्लस W इज इक्वल्स टू Q1. म्हणजे हे तुमचं एनर्जी बॅलन्स इक्वेशन झालं. ह्याच्यावरून मी W ची किंमत कशी लिहू शकतो बघा? द W इज इक्वल्स टू, आय कॅन रिराईट दिस इक्वेशन ॲज Q1 मायनस Q2. मग मी काय करू शकतोय?
डब्ल्यू ची जी काय व्हॅल्यू आहे ती Q1 मायनस Q2 मध्ये एक्सप्रेस करू शकते. म्हणजेच मी ह्या इक्वेशन मध्ये डब्ल्यू ची जी काय व्हॅल्यू आहे ही डब्ल्यू ची व्हॅल्यू इथून आलेली डब्ल्यू ची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करू शकते. म्हणजे कसं येईल बघा, हे Q1 ऍज इट इज आहे तसं न्यूमरेटरला येईल डिवायडेड बाय डब्ल्यू च्या ऐवजी काय येईल Q1 मायनस Q2. Q1 मायनस Q2 हा झाला तुमचा सीओपीचा फॉर्म्युला. इट इज अ फॉर्म्युला फॉर सीओपी. मग ह्याप्रमाणेच मगाच्या सारखंच जर हीट पंप, ठीक आहे, मग जर हीट पंप तुमचा जर कार्नोट सायकलवरती ऑपरेट होत असेल, ठीक आहे, तर त्यावेळी मग त्याचा फॉर्म्युला कसा होणार आहे, तर बघा सीओपी जर आपण म्हणलो, सीओपीचा फॉर्म्युला काय येणार आहे, सीओपी इज इक्वल्स टू डिझायर्ड आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. ठीक आहे, तर आपण आपल्या ह्या हीट पंपला वर्क होण्यासाठी काही ना काहीतरी इनपुट आपल्याला द्यावं लागणार आहे, कारण आपण लो टेम्परेचरकडनं हाय टेम्परेचरकडे हीट नेत आहोत. तर मग ह्या केसमध्ये आपलं डिझायर्ड आउटपुट काय होतं Q1. ठीक आहे, Q1 हे त्याचं डिझायर्ड आउटपुट होतं आणि त्याच्यानंतर त्याला आपण इनपुट म्हणून काय दिलं होतं, W हे इनपुट दिलं होतं. मगाशी ह्याप्रमाणे कसा फॉर्म्युला आपला आला, Q1 ऍज इट इज होतं आणि W ला आपण एनर्जी बॅलन्स इक्वेशन प्रमाणे कसं लिहिलं होतं, Q1 मायनस Q2. ठीक आहे, तर मग ह्याचप्रमाणे जर हा जो काही हीट पंप आहे जर कॉर्नट वरती ऑपरेट होत असेल तर त्याचा सीओपीचा कसा फॉर्म्युला येईल बघा, T1 टेम्परेचर ऑफ सोर्स और हॉट बॉडी डिवायडेड बाय T1 मायनस T2. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तो काय येईल फॉर्म्युला येणार आहे जर आपला हीट पंप जर कार्नोट सायकलवरती ऑपरेट होत असेल तर. ठीक आहे, ह्यामध्ये पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे की T1 अँड T2 टेम्परेचर्स इन मस्ट बी इन द केल्विन. तर ते टेम्परेचर्स आपल्याला केल्विन मध्ये लागणार आहे. ठीक आहे, आता आपण सेकंड ऍप्लिकेशन बघूया, रेफ्रिजरेटर. ठीक आहे, तर रेफ्रिजरेटर आपण कशासाठी वापरत असतो, रेफ्रिजरेटर तर इन जनरल बघा फंक्शन रेफ्रिजरेटर आपण आपल्या हाऊसहोल्ड ऍप्लिकेशन मध्ये वापरत असतो टू प्रिझर्व द फूड फॉर लॉंग टाइम. आपलं जे काय फूड आहे ते लॉंग टाइम प्रिझर्व करण्यासाठी आपण जनरली रेफ्रिजरेटर वापरत असतो, कारण लो टेम्परेचरला ऍज कम्पेअर टू हाय टेम्परेचर ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इज स्लो. लो टेम्परेचरला बॅक्टेरियाची ग्रोथ काय असते, स्लो असते. त्याच्यामुळं आपलं जे काही ठेवलेलं अन्न असेल किंवा जे काही साहित्य असेल ते जास्त वेळ टिकून राहावं म्हणून आपण रेफ्रिजरेटर वापरत असतो. तर इन जनरल मध्ये बघायला गेलं तर बघा अशा पद्धतीने तुमचा रेफ्रिजरेटर असतो. तर हा जो काय ऑपरेट होत असतो तो वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकलवरती तो ऑपरेट होत असतो. तर ह्याचे जे काही डिटेल्स आहेत ह्याचे डिटेल्स आपण ज्यावेळी रेफ्रिजरेटर चॅप्टर बघणार आहोत त्यावेळी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये बघा जर आपल्याला डिफाईन करायला गेलं तर कसं आपण डिफाईन करणार आहे की रेफ्रिजरेटर इज अ डिव्हाइस. रेफ्रिजरेटर डिव्हाइस आहे जो काय करतो, लो टेम्परेचर जिथं आहे तिथलीच हीट तो कंटिन्युअसली ऍब्झॉर्ब करत असतो आणि ती सगळीच्या सगळी हीट हाय टेम्परेचर कडे टाकत असतो. तर त्याप्रमाणे आपण त्याला डिफाईन करू शकतो बघा, रेफ्रिजरेटर इज अ डिव्हाइस, रेफ्रिजरेटर इज अ डिव्हाइस विच ऍब्झॉर्ब द हीट फ्रॉम लो टेम्परेचर बॉडी. लो टेम्परेचर बॉडी मध्ये तो हीट घेणार आहे किंवा जिथली आपल्याला स्पेस कूल करायची आहे आणि ती सगळीच्या हीट तो ट्रान्सफर कुठं करणार आहे, ट्रान्सफर द हीट टू द हाय टेम्परेचर बॉडी और ऍटमॉस्फिअर. तर तो सगळी हीट काय करेल, हाय टेम्परेचर बॉडीकडे ट्रान्सफर करणार आहे. तर ह्याची जर ब्लॉक डायग्राम बघायला गेली तर ते अशा पद्धतीने असणार आहे. तर इथं ऑब्झर्व करा की हे तुमचं हाय टेम्परेचर बॉडी आहे ज्याला आपण सोर्स म्हणत असतो, ही तुमची लो टेम्परेचर बॉडी आहे ज्याला आपण सिंक म्हणत असतो आणि ह्या लो टेम्परेचर कडनं हाय टेम्परेचर बॉडीकडे आपल्याला ज्यावेळी हीट ट्रान्सफर करायची असेल तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी वर्क डन द्यावं लागणार आहे. मग रेफ्रिजरेटर काय करत असतो की इथं ह्या जर स्पेसला आपण सिंकला म्हणलो की इथं आपल्याला काय करायचं आहे, कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस करायचा आहे. तर इथं कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी तो काय करत असतो, कंटिन्युअसली इथली हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करत असतो आणि ही लो टेम्परेचरची हीट ह्या वर्कच्या मदतीनं तो हाय टेम्परेचर मध्ये डिलिव्हर्ड करत असतो. ठीक आहे, तर हे इन जनरल तुमचं काय झालं, रेफ्रिजरेटरच्या बाबतीतलं हे एक्सप्लेनेशन झालं. आता ज्यावेळी आपण पुढं जर याचा फॉर्म्युला घ्यायचा म्हणला, सीओपीचा काढायचा म्हणला, तर सीओपीचा आपण कसं डिफाईन करत असतो, सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर इज इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. मग ह्या ठिकाणी बघा आउटपुट म्हणजे आपण काय घेत असतो, डिझायर्ड आउटपुट. तर डिझायर्ड आउटपुटच्या बाबतीत काय असणार आहे की आपल्याला रेफ्रिजरेटर मध्ये काय करायचंय, कुलिंग स्पेस आपल्याला प्रोड्यूस करायचा. तर कुलिंग स्पेस आपला कुठे प्रोड्यूस होत असतो, तर तुमच्या लो टेम्परेचर बॉडीमध्ये. मग लो टेम्परेचर बॉडीमधील जेवढं हीट तो जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब करेल, ठीक आहे, जेवढी इथली हीट जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब करेल तेवढी तुमची लो टेम्परेचर बॉडी काय राहणार आहे, लो टेम्परेचरला मेंटेन राहणार आहे. मग रेफ्रिजरेटरच्या बाबतीत तुमचं आउटपुट किंवा डिझायर्ड आउटपुट काय असणार आहे, दॅट इज
Q2, म्हणजे तुमची हीट एनर्जी तो किती ऍब्झॉर्ब करत आहे लो टेम्परेचर मधून, हे त्याचं काय असणार आहे, डिझायर्ड आउटपुट असणार आहे. तर मग ह्यावरून तुम्हाला फॉर्म्युला कसा लिहिता येईल, मग इफिशियन्सी इज इक्वल्स टू व्हॉट इज युअर डिझायर्ड आउटपुट, Q2 इज युअर डिझायर्ड आउटपुट. तो किती अमाऊंट ऑफ एनर्जी काय करतोय, लो टेम्परेचरच्या बॉडी करून तो कंटिन्युअसली एक्स्ट्रॅक्ट करतोय, ऍब्झॉर्ब करतोय, त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, Q2. आणि ही Q2 एवढी एनर्जी ऍब्झॉर्ब करून वरती Q1 एवढ्याकडे सप्लाय करायला तुम्हाला काय करायला लागतंय, W एवढं वर्क द्यावं लागतं, म्हणून इनपुट आपलं काय असणार आहे, W असणार आहे. आता पुन्हा सेम त्यासारखं जर एनर्जी बॅलन्स इक्वेशन लावलं तर बघू शकता, बघा ऍरो, बघा दोन ऍरो ह्या सिस्टीमकडे यायला लागलेत आणि एक ऍरो बाहेर आहे, तर त्यामुळे तुम्हाला काय लिहिता येईल, Q2 प्लस W इज इक्वल्स टू Q1. तर याप्रमाणे आपण असं लिहू शकतो. मग ह्याच्यावरून जर मला W ची किंमत जर पाहिजे तर मी कसं काढू शकतो, W ची व्हॅल्यू बाय रिअरेंजिंग Q1 मायनस Q2, याप्रमाणे मी W ची व्हॅल्यू मला मिळू शकते. तर आता मी काय करतो, ह्या W ला ती व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करतो. तर W ला रिप्लेस केल्यानंतर काय बघा, न्यूमरेटरला Q2 ऍज इट इज येईल आणि W च्या ऐवजी मी काय म्हणणार आहे, Q1 मायनस Q2. ठीक आहे, तर Q1 मायनस Q2 हा तुमचा सीओपी चा फॉर्म्युला आला आणि ह्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता सेम जसं मगाशी आपण कार्नॉटच्या बाबतीत बघितलं की रेफ्रिजरेटर असेल किंवा हीट पंप असेल, इंजिन असेल, हे सगळे कार्नॉटवरती ऑपरेट होत असतात. स्पेसिफिकली रेफ्रिजरेटर तुमचा काय असतो, रिव्हर्स्ड कार्नॉट सायकलवरती ऑपरेट होत असतो, रिव्हर्स्ड कार्नॉट सायकलवरती तो ऑपरेट होत असतो. तर त्याप्रमाणे बघा, मग इफ इन केस ऑफ रेफ्रिजरेटर इज रनिंग ऑन रिव्हर्स कार्नॉट सायकल, द सीओपी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. आता जो काय आपण फॉर्म्युला बघितला सीओपीचा, तो काय फॉर्म्युला होता, सीओपी, त्याला मी ब्रॅकेट टाकतोय आणि रेफ्रिजरेटरसाठी इथं आर लिहितोय, आर इज इक्वल्स टू, तर तुम्ही लो टेम्परेचर मधनं किती हीट एक्स्ट्रॅक्ट करताय हे तुमचं आउटपुट आहे, म्हणून इथं आउटपुट काय येईल, Q2. एवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी मी काय करतोय, तिथून एक्स्ट्रॅक्ट करतोय. तर हे करण्यासाठी मला काय लागलं, W एवढं वर्क द्यावं लागलं. आणि परत आपण ज्यावेळी एनर्जी बॅलन्स इक्वेशन अप्लाय करून काढलं तर Q2 इज इक्वल्स टू काय आलं, Q1 मायनस Q2. मग ह्याच पद्धतीनं आपल्याला जर हे टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं तर मी कसं एक्सप्रेस करू शकतो, Q2 असल्यामुळे इथं काय येईल, T2 डिवायडेड बाय T1 मायनस T2. ठीक आहे, तर दिस इज अ फॉर्म्युला फॉर सीओपी इफ द रेफ्रिजरेटर इज वर्किंग इन टर्म्स ऑफ रिव्हर्स द कार्नॉट सायकल. तर आपण त्याला टेम्परेचर मध्ये एक्सप्रेस करू शकतो. तर ह्यामध्ये पण पुन्हा तीच काळजी घ्यायची की जे तुमचे टेम्परेचर असणार आहेत ते सगळे डिग्री केल्विन मध्ये असायला पाहिजे. तर हे तिन्ही आपण ऍप्लिकेशन बघितले. तर तिन्ही ऍप्लिकेशन नंतर जर आपल्याला कम्पेअर करायचं झालं तर बघा, आपण ऍप्लिकेशनचा पार्ट आता आपण बघत होतो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये ऍप्लिकेशन बघत असताना आपण केल्विन प्लँक स्टेटमेंटचं जे ऍप्लिकेशन बघितलं ते बघितलं हीट इंजिन, आणि क्लॉसिसचे आपण दोन ऍप्लिकेशन बघितले, एक हीट पंप आणि रेफ्रिजरेटर. तर त्याप्रमाणे आपण जर तिन्ही कम्पेअर करायचे झाले, तिन्हीना जर आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने त्याचे फॉर्म्युला घेऊ शकतो बघा. हीट इंजिनच्या बाबतीत इफिशियन्सी असणार आहे आणि हीट पंप आणि रेफ्रिजरेटरच्या बाबतीत काय असणार आहे, सीओपी असणार आहे. जनरल मिनिंग दोन्ही फॉर्म्युलेचा सेमच असणार आहे. दोन्हीमध्ये देखील आपण आउटपुट डिवायडेड बाय इनपुटच घेत असतो, पण डिझायर्ड इफेक्ट कन्सिडर केला जातो तुमच्या हीट पंप आणि रेफ्रिजरेटर मध्ये. जो आपल्याला पाहिजे असणारा इफेक्ट कुठं आहे तो आपण ऍज अ आउटपुट म्हणून घेत असतो. तर बघा, तर पहिल्यांदा आपण जर हीट पंप कन्सिडर केलं तर हीट पंप, पहिल्यांदा हीट इंजिन जर कन्सिडर केलं तर काय होईल बघा. हीट इंजिन एक डिव्हाइस आहे जे काय करतं, Q1 एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी सोर्स कडनं घेत असतं. त्या Q1 एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी, त्यातली पार्ट ऑफ एनर्जी W वर्क मध्ये कन्वर्ट करतं आणि पार्ट ऑफ एनर्जी Q2 सिंकला रिजेक्ट करत असतं. तर मग ह्याप्रमाणे इफिशियन्सी इज इक्वल्स टू, फॉर्म्युला आपला तोच आहे, आउटपुट अपॉन इनपुट. मग इनपुट आउटपुट म्हणून ह्यामध्ये काय मिळालं आपल्याला की ह्या इंजिन कडून एवढं वर्क मिळालं. तर हे तुमचं काय झालं, वर्क इज अ आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट म्हणून आपण काय दिलं होतं, Q1 एवढी अमाऊंट ऑफ एनर्जीला सप्लाय केली होती. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये परत आपल्याला एनर्जी बॅलन्स इक्वेशन याच्यामध्ये कसं लागेल बघा. सिस्टीम मध्ये आत एक एनर्जी यायला लागले आणि दोन एनर्जी बाहेर चालले, तर इथं आपल्याला कसं लिहिता येईल, Q1 इज इक्वल्स टू W प्लस Q2 अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आणि यावरनं जर आपण W ची व्हॅल्यू काढली आणि रिअरेंज करून सबस्टिट्यूट केली तर फायनली तुम्हाला काय मिळणार आहे बघा, इफिशियन्सी इज इक्वल्स टू W च्या ऐवजी मी काय टाकू शकतो, Q1 मायनस Q2. ठीक आहे, W च्या ऐवजी Q1 मायनस Q2 टाकला आणि डिवायडेड बाय Q1. तर हे झालं तुमच्या हीट पंपच्या बाबतीत. आणि पुन्हा जर इन टर्म्स ऑफ टेम्परेचर लिहायचं असेल तर काय येईल, Q1 च्या जागी येईल T1 मायनस T2 डिवायडेड बाय
T1. दिस इज अबाउट हीट इंजिन. आता सेकंड ऍप्लिकेशन बघितलं, हे कुणाचं ऍप्लिकेशन होतं? इट इज अ ऍप्लिकेशन ऑफ केल्विन प्लँक स्टेटमेंट. आता जर क्लॉसिस जर बघितलं तर क्लॉसिस मध्ये येणार आहे हीट पंप. मग हीट पंप काय करत असतो? लो टेम्परेचर मधली हीट घेऊन तो हाय टेम्परेचर मध्ये पंप करत असतो. मग हीट पंपच्या बाबतीत आपला डिझायर्ड आउटपुट काय असणार आहे की तो किती हीट पंप करतोय, किती हीट आपल्या हाय टेम्परेचर मध्ये टाकतोय, त्याला आपल्याला काय म्हणत असतो? डिझायर्ड आउटपुट. कारण आपल्याला फंक्शन तेच आहे, बाहेरचं एन्व्हायरमेंट कोल्ड आहे, तर बाहेरच्या कोल्ड एन्व्हायरमेंट पेक्षा आपल्याला आतमध्ये कम्फर्टेबल फील व्हायला पाहिजे. म्हणजे गरम असणारी स्पेस आपण गरम करत असतो हीट पंपच्या बाबतीत. ठीक आहे. मग गरम आहे तिथंच आपण काय करणार आहे? एक्स्ट्रा हीट त्याचं सप्लाय करायचा प्रयत्न करत असतो. मग त्याप्रमाणे जर ह्याच्यामध्ये जर सीओपीचा फॉर्म्युला आपल्याला बघायला गेला तर काय येणार आहे बघा? सीओपी इज इक्वल्स टू, सीओपीचा फॉर्म्युला बेसिकली तोच, आउटपुट अपॉन इनपुट. ह्या केसमध्ये आउटपुट काय होतं की किती आपण हीट एनर्जी सोर्स मध्ये टाकतोय, तर त्यामुळे काय येईल इथं Q1 येणार आहे आणि डिवायडेड बाय हे करण्यासाठी आपण W एवढं वर्क त्याला देत होतो. मग एनर्जी बॅलन्स इक्वेशन जर लावलं तर तुमचं काय येईल बघा फॉर्म्युला? हा जो काही W आहे तो रिप्लेस कशाने होईल? Q1 मायनस Q2 नाही, जसं आपण मगाशी डिस्कस केलं त्या प्रमाणे. तर इथं काय येईल बघा? Q1 डिवायडेड बाय Q1 मायनस Q2. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर सीओपी ऑफ हीट पंप. आता आपण जर तिसरा पार्ट डिस्कस केला, रेफ्रिजरेटर, तर रेफ्रिजरेटर मध्ये काय असणार आहे? इथं आपण काय म्हणलो? जे हाय टेम्परेचरला आहे, हॉट बॉडी आहे, त्यालाच आपण हाय टेम्परेचरला मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो, तिथे एनर्जी सप्लाय करून. त्याचप्रमाणे रेफ्रिजरेटरमध्ये जे कोल्ड बॉडी आहे, कोल्ड टेम्परेचरला आहे, त्यालाच आपण काय करू शकतो? तिथली एनर्जी कंटिन्युअसली एक्स्ट्रॅक्ट करून, ऍब्झॉर्ब करून आपण काय करत असतो? त्याला कोल्ड टेम्परेचरला मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी मग पुन्हा बघा, मग रेफ्रिजरेटरच्या बाबतीत काय होईल? दिस इज युअर डिझायर्ड आउटपुट. किती तुम्ही एनर्जी इथून एक्स्ट्रॅक्ट करताय आणि ते एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळे इथलं टेम्परेचर किती कमी होतंय आणि मेंटेन राहतंय, हे आपलं काय असणार आहे? डिझायर्ड आउटपुट. मग ह्या बाबतीत जर आपण सीओपी काढायची म्हणली तर त्याचा फॉर्म्युला काय येणार? सीओपी इज इक्वल्स टू, आउटपुट मिळालं तुम्हाला Q2 आणि ही एवढं आउटपुट मिळवायला आपण W इतकं काय दिलं होतं? त्याला वर्क दिलं होतं. ठीक आहे. मग एनर्जी बॅलन्स इक्वेशन वरनं परत कसं येईल सांगा? Q2 ऍज इट इज येईल आणि W ला आपण कसं रिप्लेस करू शकतो? इथं बघा एरोवरनं तुम्हाला कळेल की Q2 प्लस W इज इक्वल्स टू Q1 येणार आहे, जसं मगाशी मी डिस्कस केलं त्याप्रमाणे. मग W ला मी कसं रिप्लेस करू शकतो? इट इज रिप्लेस बाय Q1 मायनस Q2. तर अशा पद्धतीने तिन्ही फॉर्म्युले आणि आपण कंपॅरिझन डिस्कस केलंय. जर इन टर्म्स ऑफ टेम्परेचर घ्यायचं असेल तर सिम्पल काय होईल? T1 ह्या केसमध्ये बघा इफिशियन्सीच्या बाबतीत T1 मायनस T2 अपॉन T1. ह्या केसमध्ये काय येईल? T1 डिवायडेड बाय T1 मायनस T2. आणि ह्या केसमध्ये काय येईल? T2 डिवायडेड बाय T1 मायनस T2. अशा पद्धतीनं तिन्ही फॉर्म्युले येणार आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर आता ह्या आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे ऍप्लिकेशन बघितले. लेक्चरला आपण काय करू? इथनं पुढचा जो काय पार्ट आहे स्टीम जनरेशन, त्याचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.